रणमोचन येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य खंजिरी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात उद्घाटन राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते तथा विधिमंडळ पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं की समता जागृतीतून माणसाशी जोडणारे आणि स्वातंत्र्याची मशाल पेटवणारे खरे राष्ट्रसंत म्हणजे तुकडोजी महाराज आहेत। कार्यक्रमास तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष हेमराज तिडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेत सहभागी कलाकारांनी राष्ट्रसंतांच्या भजनावलीतून समाज प्रबोधनाचा संदेश दिला। कार्यक्रमाला रणमोचन आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मला आनंद आहे की गेली 4 वर्ष सातत्यानं न थांबता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भव्य अशा खंजेरी स्पर्धेचं आयोजन आपण करता आणि महाराजांनी दिलेले विचार, महाराजांनी रुजवलेले संस्कार सातत्यानं जिवंत ठेवण्याचं काम आपण करत आहात। त्याबद्दल या सर्व गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन। महाराजांच्या जीवनावर आधारित इथे भजन होणार आहे। आम्ही सगळे शहराकडे जायला लागलो आणि गाव ओसाड पाडायला लागलो। महात्मा गांधी सांगायचे की खेड्याकडे चला आणि महाराजांनी सांगितलं की तू कशाला रिकामा फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ, म्हणजे तुझ्या गावाला तीर्थाचं स्वरूप आहे। शहर ही सगळ्या वाईट गोष्टीचं आता शहरामध्ये काय म्हणतात त्याला ड्रग्स पासून तरुण पिढी उद्ध्वस्त होताना दिसते, पण संस्कार कोणी जपले असतील तर ते गावांनी जपले आहेत। संस्काराबरोबरच गाव खेड्यातील माणुसकी मानवता शिल्लक कुठे असेल तर ती गावात आहे। म्हणून गावाचं गाव पण टिकवणं हे त्यामागच्या महाराजांच्या विचाराचा उद्देश होता। महाराजांच्या भजनाच्या क्रांतीने विचाराने जी क्रांती झाली, एकमेव संत खूप होऊन गेले, संत होतील, पण राष्ट्रसंत म्हणून राष्ट्राला प्रेरित करणारा संत म्हणजे केवळ एकच, त्यांचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे। बाकी सर्व संत नाही होऊन गेले। तुम्ही संतांची किस्सा तुम्ही पाहता आजकाल, आसाराम महाराज तर आता जलात आहे, राम रहीमही जलात आहे, ते संत झाले, समाजाला नासवण्याचं काम केलं आहे। आणि संताला लागतं काय, स्वतःच्या नावानी, स्वतःच्या नातेवाईकाच्या नावानी राष्ट्रसंतांनी एक छोटीशी वस्तू सुद्धा उभी केली। तुम्ही कल्पना कराल, आजकाल टीव्हीवरचे जास्त ऐकतात, त्या संतांचे विचार पाहिले तर त्यांची प्रॉपर्टी 1,000 कोटीची आहे। 1,000 कोटी म्हणजे ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व गावं सिमेंट रस्त्याची होऊन जाते, एवढी प्रॉपर्टी त्या संतांची। आणि असे संत आजकाल की जे समाजाला भ्रमित करतायत, समाज उभं करण्याचं काम करत नाही। अरे माय बाप असता घरी कशाला जातो रे पंढरी म्हणणारे संत पुढे भेटतील का?